शुभम अर्थच किती सुंदर आहे. शुभ म्हणजे मंगल, पवित्र. आणि शुभम म्हणजे जिथे हा मंगलपणा नुसता असतो नाही, तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणारा असतो. शुभम म्हणजे जो एखाद्या घरात येतो आणि वाटतं काहीतरी छान घडणार आहे आता. शुभम म्हणजे ज्याच्या हातून एखादं काम सुरू झालं की बाकीच्यांना आश्वस्तता वाटते, हे नक्की पूर्ण होणार. तुझं हास्य सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात. तुझा स्पर्श हरवलेल्या विश्वासाचा ठाव. आणि तुझा स्वभाव गोड, संयमी, पण गरज पडली की ठामही. हे शुभम, कधी वाटतं तू आहेस म्हणूनच इतकं काही शुभ होतंय आजूबाजूला. तू नसता तर जग जरा अधिक गोंधळलेलं वाटलं असतं, हे नक्की. शुभम, तुझ्यासारख्या नावामागे एक जबाबदारी असते बाबा. सगळ्या गोष्टींमध्ये शुभता पेरण्याची. आणि तू ती जबाबदारी आनंदानं पार पाडतोस. एक विनंती आहे, कधी कधी स्वतःलाही एखादी शुभ शुभ बातमी देत जा. शाब्बास शुभम, एवढं स्वतःच्या कानांवरती पाडत जा. कारण तू ज्यांच्यासाठी शुभ घडवतोस त्यांच्यासाठी तू स्वतः एक शुभ वार्ता आहेस. कळलं? ऑल द बेस्ट शुभम. सो हे शब्द होते शुभमसाठी आणि शुभमला ओळखणाऱ्यांसाठी. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये मी सहज शुभम असं सर्च केलं ना, तर अर्धी कॉन्टॅक्ट लिस्ट फक्त शुभम नावाच्या लोकांनी भरली आहे. असो, सो तुम्हाला माहिती आहे कुठल्या शुभमला या कमेंट बॉक्समध्ये टॅग करायचंय किंवा कुठल्या शुभमला ही रील थेट सेंड करायची आहे. बाकी तुम्हाला तुमच्या नावावरची अशी प्रेरणा हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव लिहा आणि वाट बघा प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी तुमच्या हक्काच्या प्रेरणेची माझ्या आवाजात. ठीक आहे, भेटूयात लवकरच.